तयार झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची लाडकी महिमा। आज बघू शकता इथे आमचे राधाकृष्ण मस्तपैकी बसलेले आहेत, मस्तपैकी खाऊन पिऊन। त्यांनी ते खाल्ले, आता आपण काय खायचं? आता आज आपण प्लॅन बनवलाय की भजी बनवायचा। चला तर बघूया मम्मी भजी कशी बनवते या। चला। माझी मम्मी। चला आता आपण मस्तपैकी कांदा भजी करूया। कांदा भजीसाठी मी काय काय आणले? कांदे आणले, मिरच्या, ह्याच्यामध्ये सोडा आहे, ह्याच्यात बेसन आहे, एक तांदळाचं पीठ आहे, हळद, मीठ, तेल आणि इथं पाणी आहे। मग जरा पाणी येते तांबे। चला आता आपण कांदा कापण्यापासून सुरुवात करूया। आता मम्मी कांदा कापते। चालू सोलून घेते। बघू शकता आता मित्रांनो, आज आपण चुलीवरती भजी बनवते, ते सुद्धा कांदा भजी। बघू शकता इथं मस्तपैकी वारं सुटलेला आहे, इथं आई बाबा बसल्यात। आपली गावरान भजी। कांदा कापायचा आहे, आपण उभं उभं कापूया, मस्त बारीक बारीक स्लाइसेस सारखे। हे बघा, चला आता आपण मस्तपैकी मिरच्या कापून घेऊयात। मिरच्या तिखट आहेत आणि मी कांदे पण थोडे घेतलेत, म्हणून 2च मिरच्या घेते। अजून एक वाटलं तर 3 बारीक बारीक मिरच्या कापून घेऊया। आता मम्मी मिरच्या कापून घेते। मित्रांनो, आता माझी मम्मी हळद टाकते। आता हळद टाकून घेऊया। टाकते थोडस, आपण जरा चिमूटभर सोडा जरा मिक्स करूया, म्हणजे ते जेणेकरून आपली भजी जरा फुगून येते। हे बघा, मस्तपैकी चिमूटभर सोडा टाकते आणि थोडंसं मीठ। चवीपुरतं मस्तपैकी मीठ टाकून घेऊया। मस्तपैकी आपलं मीठ ह्याच्यात गेले। आता चला आता आपण तांदळाचं पीठ टाकून देऊया। हे बघा, जेणेकरून मस्तपैकी खुसखुशीत आपले भजी होतात। हे बघा, आता बेसन। आता आपण थोडंसं बेसन टाकून घेऊया। हे बघा, बेसन थोडं टाकून देऊया। आपलं बेसन टाकलं, आता चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया। जास्त नाही, थोडंसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे। चिमूटभर थोडंसं, आपण जसं लागल तसं तुम्ही पाणी टाकू शकता। बघा, मस्तपैकी एकजीव झाले। मित्रांनो, मस्तपैकी जाली तर पेटलेला आहे। चला तर आता आपण मस्तपैकी तेल टाकून तेल टाकून देऊया। आता मस्तपैकी हे बघा, जाळ आपला छान लागलेला आहे। मित्रांनो, मस्तपैकी आपलं तेल इथे गरम झालेलं आहे। चला तर आता आपण भजी टाकून मस्तपैकी मी आता भजी टाकते। ग्रेम मस्त आपलं तेल, हे बघा, मस्तपैकी आपले भजी आता फुगून येतील सोडा टाकल्यामुळं।
मित्रांनो बघू शकता लालसर ब्राऊन कलर आलेला आहे. आपण 1-2 मिनिटानंतर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर टेस्ट करायचं. हो चला आता आपण काढून घेऊया. मस्त पैकी ब्राउनिश करून आलेला आहे. चला खुसखुशीत पण मस्त झालेला आहे. हे बघा मस्त बघू शकता छान पैकी खुसखुशीत आपले भजी तयार झालेले आहे. महिमा जाऊन आई बाबांना टेस्ट करू घे. मित्रांनो आता मी आई बाबांना टेस्ट करायला जाऊन येते. तोपर्यंत माझी मम्मी अजून भजी बनवते. बाकीची भजी तयार करते. आई बाबा हे भजी खाऊन घ्या आणि आपल्या पब्लिकला सांगा की कसे झाल्यात. खावा खावा आणि चांगले झाले सांगू. हा भजी एकदम चांगले झाले. नंबर 1. बाबा तुम्ही खाऊन बघा. हो आई तू पण खाऊन बघ. माझा उपास आहे. मम्मीला दे. मित्रांनो आपले भजी 1 नंबर झालेले आहेत. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.